यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, पाहूया. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा कॉल दिलाय विश्वजितने. विश्वजित आणि भावेश 3 धावा धावून पूर्ण करतायत. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि यावेळेला फुल टॉस खेळला जातोय, बॉल समोरच्या दिशेने. गरज होती धावांची आणि या ठिकाणी धावा येत आहेत 6. एक खराब बॉल आला आणि त्याचा फायदा या ठिकाणी भावेश नाईकने घेतलाय. अंडर 24 बिग बॅश मध्ये देखील काय खेळला हा खेळाडू भावेश नाईक. आणि इकडे भावेशने फायदा घेतलाय या फुलटॉस बॉलचा. आणि एकदा का टायमिंग झालं की हा बॉल जरा जास्त दूर जातो आणि या षटकाराने जी दरी रुंदावली होती. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला गेलाय. आणखीन एक आसमानी टोला भावेश नाईक यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. भावेश हळूहळू रंगात आलेले आहेत आणि या षटकाराने पुन्हा एकदा नक्कीच धावसंख्येने उसळी घेतलेली आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, दीपक चव्हाण अँड कंपनी. आणि त्याचा पाठलाग करायचा आहे. धनंजय यांचा फुलटॉस बॉल. भावेश यांनी मात्र या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे. पहिल्याच बॉलवर षटकार खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला आणखीन एक भावेश नाईक यांच्या बॅट मधून आलेला बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. वा भावेश. भावेश नाईकचं देखील या ठिकाणी चांगलं कमबॅक होत आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर आलेले 2 मोठे. नो बॉल अंपायर या ठिकाणी घोषित करतायत. या स्ट्रोकला जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळलेत आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. मॅच मधील रंगत वाढताना पाहायला मिळते. आणखीन एक 4 धावांवाला फटका भावेश नाईक या ठिकाणी खेळतायत. या ओव्हरमध्ये मात्र धावा आलेल्या आहेत. मिळत आहेत. आणखीन एक बिग हिट भावेश नाईक. हवाई हल्ला केलाय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 साठी पाठवलाय. 48. आणखीन एक स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे. भावेश नाईकची आक्रमण सुरू झालेली आहेत. थोड्या वेळापूर्वी स्ट्रगल करणारा संघ आता थोडासा वरचढ होऊ पाहतोय कारण जो प्रमुख गोलंदाज आहे त्याच्यावरच हल्ला चढवलाय. आता जर पाहिलं 15 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल पुल सक्सेसफुल. 6 धावांसाठीचा फटका येताना पाहिलं. टायमिंग शॉट काय जबरदस्त या ठिकाणी लेन बॉल पिक करताना पाहायला मिळत आहेत आणि थोडेसे अखूट टप्प्याचे देखील काही चेंडू पाहायला मिळाले. प्रॉपर बॉडी पोझिशन बनवली आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. धावसंख्या झाली होती. गोलंदाज ज्यांनी पहिलं ओव्हर चांगली टाकली होती या ओव्हरमध्ये मात्र 3 षटकार त्यांच्या विरुद्ध आलेले आहेत. भावेश नाईक यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल. त्याच्यावर हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळलाय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी पाठवलाय. काय बॅटिंग केली आहे या ओव्हरमध्ये. भावेश जर पाहिलं तर तुटून पडले अक्षरशः आणि या ओव्हरमध्ये 3 षटकार 1 चौकार देखील येताना पाहायला मिळाला आणि थोडंसं दूर वाटणारं लक्ष या 2 ओव्हरमध्ये आता जवळ वाटू लागलेलं आहे. 66 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. एक चांगलं षटक पाहिजे. 1 शतकाच्या उंबरठ्यावर. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर उडवतायत
आणि या मॅचला जर पाहिलं तर 5 चेंडू राखून जिंकलेला आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, दीपक चव्हाण आणि कंपनी. आणि भावेश नाईकने या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक ठोकलेलं आहे. 53 धावांची नाबाद खेळी आपल्या टीमला 89 धावांचा पाठलाग करत असताना 5 चेंडू राखून हा सामना जिंकला गेलेला आहे. ऋषी सर आणि आपली टीम सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलात. आपले विशेष कौतुक. पुढल्या मॅचेससाठी शुभेच्छा असतील. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना आता आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली विरुद्ध स्काय रायडर्स भटवाडी घाटकोपर असा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी पार पडला जाईल. भावेश नाईक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस केली. पहिल्याच बॉल टप्प्याचा बॉल जिकडे भावेश थांबला होता तिकडेच भावेशनी सुरुवात केली आणि याही मॅच मध्ये इट्स अ 6 आणि सर्व एन्जॉय करतात आमचे मित्र. पण पहिल्याच बॉलवरती काय फटका खेळला गेला. भावेश 55 धावांचा पाठलाग करायचा. भावेशला पण माहिती आहे की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. या बॉलवर देखील लोअर फुल टॉस बॉल फटका फसला गेलाय. बॉल हवेत आहे तिकडे आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 6 रनसाठी भावेश नाईकने मात्र मॅच चालू केली. धाराविषयी खेळाडू लांबून आले. या बॉलवर देखील पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि या बॉलवर देखील शॉट ऑफ द टुर्नामेंट, शॉट ऑफ द डे, परफेक्ट. बॅक टू बॅक 3 6. एकदा भावेशची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवत. अफलातून बॅटिंग भावेश नाईक, ज्याला केलंय विक्रोळीकरांनी लाईक. त्याचं नाव आहे भावेश नाईक. आणि हा हेलिकॉप्टर अगदी लगातार 3 6. निमिष रेडकरवर मात्र हल्ला बोल केला आणि तेवढंच पाहिलं गेलं. बट लगातार 3 6. या बॉलवर देखील पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 1 बाउन्स बाउंड्री आणि भावेशने मात्र यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका या ठिकाणी खेळलाय जो जाईल सीमारेषेच्या पलीकडे. नवी मुंबईच्या धारावीचा युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भावेश नाईक कालचा दिवस गाजवलाय आणि आज सुद्धा हवाई यात्रा करायला लावली बॉलला हेलिकॉप्टरने. आणि या षटकाराने जर पाहिलं तर धावसंख्या 8 वर जाते. भलेही मॅच एका ओव्हरची असू दे परंतु मजा येणार कारण क्रिकेटचा यावेळेला पुन्हा एकदा तोच प्रयत्न हेलिकॉप्टर सदृश फटका खेळण्याचा आणि तिकडे केतन म्हात्रे बॉल अडवण्याचा प्रयत्न करत होते परंतु यशस्वी नाही झालेत. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल 4 धावांसाठी. 16 धावा धावफलकावर आहेत. सुलतान यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर एका वेगळ्या पद्धतीची रणनीती सफल झाले. खोलवर टप्प्याचा बॉल आणि त्याला जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने आहे. हो, पहिला बॉल भावेशने चांगला टाकलाय. टप्पा पडल्यानंतर थोडं यावेळेला फाईन लेगची दिशा निवडली आहे सुनील चावरी परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळत आहेत ओमी केनी आणि त्यांच्याच हातात हा बॉल जाईल आणि विकेट येताना पाहायला मिळते. रवी सोलंकी थोडेसे आले पहिलाच बॉल थोडेसे सफल होऊन या बॉलवर पण बॅटरला बीट केले गेले. बॉल हलकासा खाली बसला मात्र महाराष्ट्रभरातील खेळाडूंनी केला. ओ या वेळेला आपण पाहू शकता टप्पा पडतोय. त्यानंतर कांबळे या वेळेला उसळी होती. या बॉलला जर पाहिलं तर पाठीमागे खेळतायत दिनू नाराज आहेत कारण या बॉलवर फटका फसला आणि भावेश नाईक अख्खी स्पर्धा गाजवणारा अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू या ठिकाणी जर पाहिलं तर महत्वाची विकेट दिनूची विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. आणि या स्पर्धेला दीपक चव्हाण यांचा कळंबोलीचा आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ बाजी मारतोय.